नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूर्यवंशी संतोष सर, युनिव्हर्सल पब्लिक स्कूल आवरा शहाजानी, सब्जेक्ट मराठी. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करत आलेला आहोत. अजूनही काही व्याकरणाचे काही महत्त्वपूर्ण घटक आपल्याला अभ्यासावायचा आहे, जेणेकरून आपण 10th क्लासमध्ये इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण यशस्वी व्हावं, हा या आपल्या अध्यापनाचा मुख्य उद्देश आहे. आणि या 10वीच्या परीक्षेसोबतच ज्या काही आपण स्पर्धात्मक परीक्षा देऊया, ज्यांना आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असं आपण म्हणतो, या वेगवेगळ्या ज्या काही एक्झाम असतील, परीक्षा असतील, त्या परीक्षेमध्ये आपण चांगल्या प्रकारे यश मिळविण्यासाठी ग्रामरचा किंवा व्याकरणाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता मागील पिरियडमध्ये आपण असाच महत्त्वपूर्ण असणारा विभक्ती हा जो काही घटक आहे व्याकरणामधील, तो आपण अभ्यासलेला आहे. आणि विभक्तीचे जे काही सर्व प्रकार आहेत ते बरेच उदाहरणे घेऊन आपण चांगल्या प्रकारे त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याहीपेक्षा आणखी महत्त्वपूर्ण जर घटक असेल तर तो म्हणजेच वाक्य विचार. वाक्य विचारावर प्रत्येक एक्झाममध्ये, परीक्षेमध्ये प्रश्न निश्चितप्रमाणे विचारले जातातच. इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये मग ते इंग्रजी माध्यमाचे असेल किंवा मराठी माध्यमाचे असेल, त्या एक्झाममध्ये निश्चित प्रकारे ज्याला आपण वाक्यविचार म्हणूया, त्या वाक्यविचारावर वाक्य रूपांतर या घटकावर आधारित प्रश्न विचारले जातातच. आता मागच्याच परीक्षेमध्ये जे काही मराठी विषयाची जी काही परीक्षा देण्यात आलेली आहे, त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात निश्चित येईल की त्यामध्ये वाक्यविचारावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. तसेच वाक्य रूपांतर या घटकावरही प्रश्न विचारलेला आहे. म्हणून आपल्याला वाक्यविचार जो हा प्रकरण आहे, लेसन आहे, तो आपण चांगल्या प्रकारे अभ्यासणं गरजेचं आहे. आता मागच्याच प्रश्नपत्रिकेमध्ये जर पाहिलं तर फक्त वाक्य विचार किंवा वाक्य या घटकावरच 4 मार्कासाठी, 4 गुणांसाठी मागच्या परीक्षेमध्येच प्रश्न विचारले गेलेले आहे. म्हणून आपल्याला वाक्य विचार हे चांगल्या प्रकारे आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. जर याकडे चांगल्या प्रकारे लक्ष देऊन आपण जर या वाक्य विचार या प्रकरणाचा जर आपण अभ्यास चांगल्या प्रकारे केलं तर मात्र निश्चित प्रमाणे आपण चांगल्या प्रकारचे मार्क्स आपण मिळवू शकू. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वाक्य विचार हा जो काही पाठ आपण अभ्यासावायचा आहे, तर तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की तुम्ही या पाठाकडे दुर्लक्ष करू नका. परत वाक्य विचाराचा हा पाठ अभ्यासा, वाचन करा, श्रवण करा आणि लेखन करा. वाक्य रूपांतर असणारे आता जे काही आपण घटक पुढे शिकणार आहोत, तर तेही एका वाक्य, समजा विधानार्थी वाक्यापासून किंवा होकारार्थी वाक्य आहे, होकारार्थी वाक्यापासून नकारार्थी वाक्य कसं बनवायचं, केवळ वाक्यापासून मिश्र वाक्य कसं बनवायचं, मिश्र वाक्यापासून केवळ वाक्य कसं बनवलं जातं, हे वाक्य रूपांतर ज्याला म्हणलं जातं, हे चांगल्या प्रकारे आपण अभ्यासणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस असं वाटतं आपल्याला की जे आपण वाक्य रूपांतर करत आहे ते करेक्टच आहे, बरोबर आहे असं वाटतं, पण बऱ्याच वेळेस ते चुकीचं निघू शकतं. म्हणून त्याच्यामधला जो काही सूक्ष्म असणारा जो काही फरक आहे तो आपण लक्षात घेणं आणि त्यानुसार आपण अभ्यास करणं गरजेचं आहे.
त्यानंतर बरेच काही वाक्य असे दिले जातात, ते वाक्य देऊन ते वाक्य कोणत्या प्रकाराचं आहे त्या वाक्याचा प्रकार ओळखायचा असतो आपल्याला. म्हणजे वाक्य विचारावर आलटून पालटून अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत आतापर्यंतच्या परीक्षेमध्ये. म्हणून आपल्याला त्या वाक्य प्रकारचे वाक्याचे जेवढे आहेत प्रकार तेवढा त्या प्रकाराचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. तसेच वाक्य रूपांतर ते आपण कशा प्रकारे केलं पाहिजे तेही शिकणं गरजेचं आहे. कारण त्यामधील थोडासा जर बदल झाला तरी इथं तुम्हाला 0 मार्क मिळू शकतात. कारण या व्याकरणाचा असा भाग असतो की त्या ठिकाणी तुमचं थोडी जर चूक झाली तरी तिथं तुम्हाला मार्क्स मिळू शकणार नाही आहे. म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करून चालत नाही आहे. म्हणून आपण याचा सखोल आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे. वाक्य रूपांतर, वाक्य कशा प्रकारचं रूपांतर होतं तेही शिकणं गरजेचं आहे. अगोदर आपण वाक्यांचे प्रकार शिकावं लागेल. वाक्य म्हणजेच काय, वाक्यांचे प्रकार शिकणं हे गरजेचं आहे. आणि वेगवेगळे वाक्य जे आहेत त्या वाक्याचं रूपांतर कशा प्रकारे केलं जातं हेही शिकणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या परीक्षेमध्ये वाक्य कोणत्या प्रकारचं आहे ते ओळखा असं म्हणूनही काही प्रश्न आलेले आहे. आणि काही वाक्य देण्यात आलेले आहेत आणि त्या वाक्याचं दुसऱ्या वाक्यामध्ये रूपांतर करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. असं एकूण 4 मार्कासाठी केवळ वाक्य या प्रकरणावरती प्रश्न आलेले आहेत. म्हणून आपण नुसते तेवढे प्रश्न आलेले आहेत तेवढंच त्या प्रश्नाचा प्रकाराचा अभ्यास करून आपल्याला चालणार नाही आहे, हेही मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. कारण आता या मागच्या परीक्षेमध्ये समजा उदाहरणामध्ये आज्ञार्थी वाक्य दिलेलं असेल, प्रश्नार्थक वाक्य ओळखा म्हणून असं दिलेलं असेल, तर पुढील परीक्षेमध्ये ते आज्ञार्थीच वाक्य विचारेल असं नाही आहे. म्हणून आपल्याला केवल वाक्य म्हणजेच काय, मिश्र वाक्य म्हणजेच काय, स्वार्थी वाक्य म्हणजे काय, विधानार्थी वाक्य म्हणजेच काय, हे वाक्यांचे सर्व प्रकारांचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मग कोणत्याही प्रकारावर जर प्रश्न विचारला गेला तर आपण चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. म्हणून परत एकदा मी विद्यार्थी मित्रांना इथं सांगू इच्छित आहे की त्यांनी मराठी व्याकरणामधील जो काही वाक्य विचार आहे याकडे दुर्लक्ष करू नका. याचा चांगल्या प्रकारचा अभ्यास करा. अनेक वाक्यांचं परत परत रूपांतर केलेले काही वाक्यही पहा आणि स्वतः ते वाक्य रूपांतर करायला शिका. परत परत त्याचा सराव करा. तर आज आपण वाक्य विचार हा घटक इथं आपल्याला अभ्यासावायचा आहे किंवा वाक्य विचार हा जो काही पाठ आहे, प्रकरण आहे, तो आपल्याला आज इथं अभ्यासावायचा आहे. तर मित्रांनो, अगोदर आपण वाक्य म्हणजेच काय हे आपण इथं पाहणार आहोत. लिहून घ्या. वाक्य विचार. आता वाक्य कशाला म्हणायचं हे अगोदर आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. या अगोदर आपण शब्द म्हणजे काय, शब्दांचे प्रकार आपण अभ्यासलेला आहे. आता आपल्याला वाक्य कशाला म्हणायचं आणि वाक्यांचे प्रकार आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. शब्द, आता शब्द कशाला म्हणायचं, शब्द म्हणजेच काय, वर्णांच्या सानुक्रम आणि अर्थपूर्ण रचनेस आपण शब्द असे म्हणतो. आपण मागे अभ्यासलेलंच आहे. आता वाक्य कशाला म्हणायचं आहे, वाक्य म्हणजेच काय, तर शब्दांच्या सानुक्रम आणि अर्थपूर्ण रचनेस वाक्य असे म्हणतात. बघा, आता शब्दांची रचना सुनिश्चितपणाने ती रचना असावी आणि त्यामधून अर्थ अभिप्रेत आहे.
त्याच्यातून अर्थ निघाला पाहिजे. शब्दांची जी काही रचना आहे ती सुनियोजित असणं गरजेचं आहे. आता जर आपण अनेक शब्द एकत्रित केलं, नुसतं आपण जर शब्दांच्या समूहास वाक्य म्हणतात असं जर म्हटलं तर ते पूर्णतः बरोबर होऊ शकत नाही. कारण नुसता शब्दांचा समूह जर केला तर वाक्य होणार नाहीये. मग त्या शब्दांची योग्य क्रमाने रचना करणं गरजेचं आहे आणि अर्थपूर्ण रचना होणं गरजेचं आहे. त्याच्यामधून अर्थ निघणं अभिप्रेत आहे. त्यासच आपण वाक्य म्हणू शकतो. म्हणून शब्दांच्या अर्थपूर्ण रचनेस किंवा शब्दांचा असा समूह जो की व्यवस्थित त्याची रचना आहे आणि त्यामधून अर्थ प्राप्त होतो, त्यासच आपण वाक्य असं आपण मानतो. म्हणून वाक्य म्हणजेच काय हे पाहत असताना किंवा वाक्य कशाला म्हणायचं आपण हे बघत असताना शब्दांच्या समूहाला वाक्य नुसतं असं म्हणता येणार नाही. अनेक शब्दांचा समूह असेल तर त्याला वाक्य म्हणता येत नाही. समजा बस स्टँड, बस, मुलगा, लोक, पाहत असे काही शब्दांचे आपण समूह केला, पण नेमकं याच्यामधून काही अर्थ आपल्याला प्राप्त झालेला आहे का? नाहीये. पण या शब्दांची योग्य क्रमाने रचना करणं गरजेचं आहे, तेव्हाच त्याच्यामधनं आपल्याला अर्थ मिळू शकतो. याच शब्दांची योग्य रचना, योग्य त्याला विभक्तीचे प्रत्यय, व्याकरणिक दृष्टिकोनातून किंवा मग क्रियापद असतील तर ते कोणत्या प्रकारची कशी रचना, ते जे नियम आहेत व्याकरणाचे त्यानुसार जर आपण या शब्दांची रचना आपण केली तर मात्र याच्यातून आपल्याला अर्थ प्राप्त होऊ शकतो. बस स्टँडवर भरपूर लोक थांबले होते किंवा बस स्टँडवर अनेक बस गाड्या येऊन थांबल्या होत्या. बस स्टँडवर बसची वाट पाहत मुलगा थांबलेला आहे. अशी जर आपण त्याची क्रियापद, कर्म, कर्ता हे सगळं लक्षात घेऊन व्यवस्थित त्याची रचना जर केली तरच आपल्याला त्याचा अर्थ कळू शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, नुसत्या शब्दांच्या समूहाला आपल्याला वाक्य म्हणता येणार नाहीये, तर त्या शब्दांची योग्य रचना आणि त्यामधून अर्थ प्राप्त होणं गरजेचं आहे. त्यालाच आपण वाक्य असं म्हणू शकतो. म्हणजे वाक्य म्हणजेच काय हे आपल्याला अभ्यास त्याचा करत असताना त्याची पार्श्वभूमी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता मित्रांनो बघा, मराठी व्याकरणामध्ये किंवा मराठी भाषेची वाक्यरचना आणि इंग्रजी भाषेची जी काही वाक्यरचना आहे यामध्ये फरक आहे. आता वाक्याचा अभ्यास करत असताना वाक्यामधील मुख्य घटक कोणते हेही माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. वाक्यामध्ये कोणकोणते घटक प्रामुख्याने असतात तेही पाहणं गरजेचं आहे. आता मराठीतील वाक्यरचना जे आहे, सुरुवातीला कर्ता असतो, नंतर कर्म आणि नंतर क्रियापद. ही झाली मराठीची वाक्यरचना. पण इंग्रजीची जी काही वाक्यरचना आहे ते कर्ता, क्रियापद, कर्म हा दोन्ही मध्ये असणारा हा फरक आहे. आपल्याला मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना तर मराठीची वाक्यरचना कशी असते किंवा कशी आहे हेही पाहणं गरजेचं आहे इथं. आता मराठीमध्ये कर्ता, कर्म, क्रियापद अशी ही मराठीतील वाक्यरचना आहे. पण इंग्रजीमधील कशी आहे? कर्ता, क्रियापद, कर्म, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. आणि मराठीमध्ये सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि नंतर वर्ब. कर्ता, कर्म, क्रियापद.
अशी ही मराठीची वाक्यरचना आहे. म्हणून ही मराठीची वाक्यरचना कशा प्रकारची आहे ही अगोदर आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. आता यामध्ये कर्ता आणि क्रियापद यांना वाक्यातील प्रथमोपस्थित घटक असं म्हणण्यात आलेलं आहे. प्रथमोपस्थित घटक म्हणजेच काय, मुख्य घटक हे वाक्यामध्ये असतातच. आता बरेच वेळेस असंही होऊ शकतं की एखादी शब्दाचंही एक वाक्य होऊ शकतं, पूर्ण वाक्य होऊ शकतं. आपण असं म्हणतो, आपल्याला पाणी हवं आहे का? हो, असं जरी म्हटलं तर ते एक वाक्य पूर्ण झालेलं आहे. म्हणजेच पण अर्थपूर्ण रचना तिथं गरज आहे. एखादी शब्दाचंही वाक्य असू शकतं आणि अनेक शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात. मग ते अर्थपूर्ण रचना वगैरे हे ते आपण आता जसं मी स्पष्टीकरण जसं दिलेलं आहे त्या प्रकारचं. म्हणून वाक्यामध्ये कर्ता क्रियापद हे जे दोन घटक आहेत यांना वाक्यातील प्रथमोपस्थित घटक म्हणजेच प्रथम असणारे घटक, मुख्य असणारे घटक असं म्हटलं जातं. म्हणून यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास आपण इथं करणं गरजेचं आहे. मराठीची जी काही वाक्यरचना आहे ती कर्ता कर्म क्रियापद अशी आहे. वाक्यातील कर्ता व क्रियापद यांना वाक्याचे प्रथमोपस्थित घटक म्हणतात. प्रथमोपस्थित घटक कोणते? तर वाक्यामधील कर्ता आणि क्रियापद. वाक्यामध्ये असणारा कर्ता व क्रियापद हे वाक्यातील प्रथमोपस्थित घटक आहेत. आता वाक्य म्हणजे तर काय तुम्हाला लक्षात आलेलं आहे. वाक्य म्हणजेच काय? मग शब्दांच्या अर्थपूर्ण रचनेस किंवा शब्दांच्या अर्थपूर्ण समूहास वाक्य असे म्हणतात. ही वाक्य याची व्याख्या. आता वाक्यामधील असणारे जे काही मुख्य घटक आहेत ते कोणते ते इथं आपण अभ्यासणं गरजेचं आहे. उद्देश, आता उद्देश कशाला म्हणायचा आहे? उद्देश म्हणजेच काय त्याची व्याख्या लिहा. वाक्य विचारामध्ये वाक्यातील कर्त्याला उद्देश असे म्हणतात. वाक्य विचारामध्ये वाक्यातील कर्त्याला उद्देश असे म्हणतात. कंसामध्ये लिहा, ज्याच्याविषयी वक्ता बोलतो, कंस बंद. उद्देश म्हणजेच काय? वाक्यामध्ये जो काही कर्ता असतो त्या कर्त्याला उद्देश असं म्हणतात. म्हणून हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नंबर 2, विधेय. वाक्यातील
क्रियापदाला विधेय असे म्हणतात. वाक्यातील क्रियापदाला विधेय असे म्हणतात. उद्देश म्हणजे काय? वाक्यामध्ये जो कर्ता असतो त्यास उद्देश असं म्हणलं जातं. आणि विधेय म्हणजेच काय? तर वाक्यामध्ये जो क्रियापद असतो त्या क्रियापदाला विधेय असं म्हणतात. उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे क्रियापद. हे प्रमुख घटक आहेत. यांना प्रथमोपस्थित घटक असं म्हणलं जातं वाक्यामध्ये असणारे. उद्देश आणि विधेय हे मुख्य आहेत. आणि उद्देश म्हणजे काय आणि विधेय म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यावरच आधारित आपल्याला पूर्ण वाक्य विचार अभ्यासावायचा आहे. आता उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे क्रियापद. हे आपण इथं माहिती घेतलेली आहे, अभ्यासलेली आहे. काही उदाहरणं आपण घेऊया आणि त्या उदाहरणामध्ये उद्देश कोणता आणि विधेय कोणते आहे ते आपण ओळखूया. उदाहरणार्थ क्रमांक पहिला वाक्य लिहा. ससा सैरा वैरा पळत होता. ससा सैरा वैरा पळत होता. गांधीजी सत्याग्रह करतात. सत्याग्रह करतात. आता विद्यार्थी मित्रांनो, मागच्या जे काही पिरियडमध्ये आपण कर्ता कर्म कसं ओळखायचं त्याची पद्धत ही कशी ओळखायची आहे ते मी शिकवलेली आहे. आपण अध्ययन केलेलं आहे. वाक्यामध्ये कर्ता कोणता आणि वाक्यामध्ये क्रियापद कोणतं ते कसं ओळखायचं हे आपण मागे शिकलेलंच आहे. आता या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे? आता यामध्ये अगोदर आपल्याला क्रियापद शोधावं लागेल. ससा सैरा वैरा पळत होता. आता होता हे इथं क्रियापद आहे आणि कर्ता कोणता आहे? मग ससा. ससा हा कर्ता आहे म्हणजेच इथं हा काय आहे? उद्देश. होता हे क्रियापद आहे म्हणजेच हे विधेय. उद्देश आणि विधेय वाक्यामधलं ओळखणं. गांधीजी सत्याग्रह करतात. करतात हे क्रियापद आणि कर्ता गांधीजी आहे म्हणजेच गांधीजी हे उद्देश आणि करतात हे विधेय. वाक्यामधील उद्देश कोणता आहे आणि विधेय कोणतं आहे हे ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपल्याला उद्देश कोणता आहे आणि विधेय कोणतं आहे हे ओळखायला जर आलं तर आपण बाकीचे जे काही प्रश्न असतील ते चांगल्या प्रकारे आपण सोडवू शकतो. म्हणून आपल्याला अगोदर वाक्यामधील उद्देश आणि विधेय हे ओळखता आपल्याला आलं पाहिजे.
काही उदाहरण आणखी आपण इथं पाहूया. नंबर 3चं उदाहरण लिहून घेऊ आपण. मोहम्मद पैगंबर अत्यंत क्षमाशील होते. अत्यंत क्षमाशील होते. चौथं वाक्य आहे. साने गुरुजी मुलांना गोड गोष्टी सांगत. साने गुरुजी मुलांना गोड गोष्टी सांगत. 5वं वाक्य आहे. धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. आता आपण इथं एकूण 5 वाक्य आपण इथं घेतलेलं आहे. या वाक्यामध्ये उद्देश कोणता आणि विधेय कोणतं हे आपल्याला इथं ओळखायचं आहे. आता पहिल्या वाक्यामध्ये आणि दुसऱ्या वाक्यामधील उद्देश आणि विधेय आपण ओळखलेलं आहे. तर आता तिसरं जे काही वाक्य आहे, मोहम्मद पैगंबर अत्यंत क्षमाशील होते. तर या वाक्यामध्ये अगोदर आपण उद्देश आणि विधेय कोणतं हे ओळखायचं आहे. म्हणजेच या वाक्यामधील कर्ता आणि क्रियापद हे आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपण समजा त्या वाक्यामधील आपण क्रियापद शोधल्यानंतर आपल्याला कर्ता शोधायला सोपं जातं. म्हणून आता या वाक्यामध्ये मोहम्मद पैगंबर अत्यंत क्षमाशील होते. होते हे काय आहे, इथं क्रियापद आहे. तर मोहम्मद पैगंबर हे असणारे उद्देश विभाग आहेत. हे उद्देश आणि होते हे विधेय. चौथं जे वाक्य आहे, साने गुरुजी मुलांना गोड गोष्टी सांगत. आता इथं सांगत हे इथं विधेय आहे, म्हणजेच क्रियापद, आणि साने गुरुजी इथं उद्देश आहे. आता 5वा आणि शेवटचं असणारं हे वाक्य कसं आहे बघा. धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला असं आहे. आता यामध्ये खेळला हे क्रियापद आहे, म्हणजेच विधेय आहे. मग आता आपल्याला कर्ता शोधायचा आहे. तर खेळला मधील खेळ हा मूळ धातू आहे. त्याला नारा
कोण, नारी कोण किंवा नारी काय असा प्रश्न विचारला की आपल्याला कर्ता सापडतो, असं आपण पाठीमागे अभ्यासलेलं आहे. तर यामध्ये खेळणारा कोण आहे, तर धाकटा मुलगा म्हणजेच खेळणारा मुलगा आहे. आता तो धाकटा आहे की थोरला आहे की लहान मोठा काय आहे हे नंतर, पण मुलगा हा खेळणारा आहे म्हणून मुलगा हे इथं उद्देश. धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला हे इथं विधेय आणि मुलगा या वाक्यामध्ये उद्देश आहे. म्हणून प्रत्येक वाक्यामध्ये असणारे उद्देश आणि विधेय आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखता येणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण चांगल्या प्रकारे आपण वाक्यविचार हा जो काही प्रकरण आहे चांगल्या प्रकारे आपण शिकू शकतो किंवा वाक्याचे प्रकार आपल्याला समजू शकतात. आता जे काही हे वाक्यामध्ये असणारं विधेय आणि उद्देश हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अनेक परीक्षेमध्ये त्या वाक्यामधील उद्देश कोणता आणि विधेय कोणतं असे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हणून याचा अभ्यास आपण चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. म्हणून याकडे विद्यार्थी मित्रांनो लक्ष देऊन अभ्यास करा. धन्यवाद.